मित्रांनो नमस्कार, आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. माझ्या शेतकरी मित्रांनो, आपल्या शेती करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात कष्ट करावे लागतात. मानत नाही. जिद्द, योग्य नियोजन आणि सरकारच्या मदतीचा वापर केल्यास शेतकरी कोणत्याही संकटांना पार करू शकतो. भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि शेतकरी हा देशाचा कणा मानला जातो. देशातील बहुसंख्य लोक शेतीवर अवलंबून आहेत. शेतकरी आपल्या कष्टाने सर्वांसाठी अन्न निर्माण करतो, पण स्वतःच्या आयुष्यात मात्र अनेक अडचणींना सामोरे जावं लागते. सर्वात मोठी अडचण म्हणजे निसर्गावर अवलंबून असलेली शेती. वेळेवर पाऊस वेळेवर न पडणे, दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट यामुळे पिकांचे मोठे नुकसान होते. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होतेच आणि त्याच्या उपजीविकेवर परिणाम होतो. दुसरी मोठी समस्या म्हणलं तर बाजारभावातील अस्थिरता. शेतकरी वर्षभर मेहनत करून पीक घेतो, पण बाजारात योग्य भाव मिळत नाही. अनेक वेळा उत्पादन खर्चही निघत नाही, त्यामुळे त्याची मेहनत वाया जाते आणि माझा शेतकरी कर्जबाजारी बनतो. कर्जाचा वाढता बोजा ही देखील एक गंभीर समस्या शेतकऱ्याला भेडसावते. बियाणे, खत, औषधे, मजुरी यासाठी शेतकऱ्यांना कर्ज घ्यावे लागते. जर पिकाचे नुकसान झाले किंवा भाव कमी मिळाला तर हे कर्ज फेडणे सुद्धा कठीण होऊन जाते. याशिवाय महागाईमुळे वाढलेले उत्पन्न खर्च, साठवणुकीच्या सुविधेचा अभाव, आधुनिक तंत्रज्ञानाची कमतरता आणि मध्यस्थांचा हस्तक्षेप या समस्या देखील शेतकऱ्यांना भेडसावत आहेत. या अडचणीवर मात करण्यासाठी सरकारने विविध योजना सुरू केल्या आहेत, जसे की पीक विमा, ठिबक सिंचन, अनुदान, शेततळी योजना. तर शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर, पीक विविधीकरण आणि गट शेतीचा अवलंब करणं आवश्यक आहे. सरकारने कितीही या ठिकाणी योजना उपाययोजना आणल्या तरी प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या पदरात त्या किती पडतात याचाही या ठिकाणी अभ्यास व्हायला हवा. या ठिकाणी शासनाने याचा विचार करायला हवा. आपल्या सरकारमधील काही मंत्री एशीत बसून शेतीचा निर्णय घेतात. एशीत बसून त्यांना काय डोंबळं समजणार आहे का शेतीतलं? आपण महाराष्ट्र शासनाने कर्जमाफी जाहीर केली. गेल्या 6 महिन्यापासून कर्जमाफी जाहीर केली. 30/6/2026 पर्यंत ते कर्जमाफी करणार आहेत. आणि तुम्ही एक विचार करा मित्रांनो, जर ही अशा प्रकारे कर्जमाफी होत असेल, ते कर्जमाफीचे पैसे शासन देणार कधी आहे? तोपर्यंत शेतकरी अजून कर्जबाजारी होत चाललाय. फक्त शेतकरी आशेवर जगत चाललाय, बाकी काही नाही. सरकारला बाकी शेतकऱ्याचं काहीही घेणं देणं नाही. त्यांना फक्त त्यांची खुर्ची हवी आहे. त्याच्यासाठी ते ह्या पक्षातले आमदार त्या पक्षात, त्या पक्षातले आमदार ह्या पक्षात घेऊन फक्त सत्ता चालवतात. बस शेतकऱ्यांचं पूर्ण वाटोळं चालवतात.